नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्य सरकारनं शेतकरी स्तरावरून ई-पीक पाहणी करण्यासाठी 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 हा कालावधी खरीप हंगाम 2025 साठी निश्चित केलेला होता। या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करणं अपेक्षित होतं, परंतु विविध प्रकारचे ग्रहण या ई-पीक पाहणीला सुरुवातीपासूनच लागलेले होते आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं या ई-पीक पाहणीसाठी या नोंदणीसाठी आता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय। मग किती दिवसांची मुदतवाढ ई-पीक पाहणीला देण्यात आलेली आहे, सर्व्हरचा नेमका प्रश्न आता तरी सुटलेला आहे का, या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये सोप्या पद्धतीने घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर राज्य सरकारनं 20 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या ई-पीक पाहणीसाठी घेतलेला आहे। या संदर्भातलं पत्र राज्याचे जमाबंदी आयुक्तांनी विविध विभागीय आयुक्त आणि त्यासोबतच सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना 12 सप्टेंबर 2025 रोजी पाठवलेलं आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढच्या 5 दिवस एक्स्ट्राचे ई-पीक पाहणीसाठी मिळणार आहेत। खरं तर 14 सप्टेंबर रोजीच ई-पीक पाहणीची अंतिम तारीख होती, परंतु राज्यामध्ये अतिवृष्टी त्यासोबतच त्यातनं निर्माण झालेली दुबार पेरणीचं संकट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही, अशा प्रकारचा दावा जमाबंदी आयुक्तांकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच या ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जमाबंदी आयुक्तांकडून सांगण्यात आलेलं आहे। परंतु खरं म्हणजे या ई-पीक पाहणीसाठी जे काही DCS ॲप राज्य सरकारनं तयार केलेलं आहे त्याचं सर्व्हर हे वारंवार डाऊन राहत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या अडचणींना सामोरे जावं लागलेलं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी पाठ सुद्धा फिरवलेली होती। अर्थात यामध्ये शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होतं हेही स्पष्ट होतं, कारण पीक पाहणी ही पीक विम्याच्या भरपाईसाठी त्यासोबतच अनुदान असेल यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीन कापूस या पिकांच्या हमीभाव खरेदीसाठी सुद्धा ई-पीक पाहणी आवश्यक आहे। त्यासोबतच उडीद, तूर किंवा इतर जी काही कडधान्य पिकं आहेत त्यांचीही खरेदी जर का हमीभावानं पुढे सरकारनं सुरू केली तर त्यासाठी ई-पीक पाहणीची अट ही घातली जाणारच आहे आणि त्यामुळे ई-पीक पाहणी ही शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाची आहे। परंतु शेतकऱ्यांना एका खातेदाराला जर का ई-पीक पाहणीची नोंद करायची असेल, त्याच्या सातबाऱ्यावरती ई-पीक पाहणीच्या अंतर्गत पीक पेरा नोंदवायचा असेल तर साधारण 45 मिनिट ते 1 तासाचा कालावधी लागतो आणि त्यामध्ये अनेकदा तर असंही झालं की शेतकऱ्यांना दिवसभरात शेतामध्ये नेटवर्क मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना ज्यावेळेस शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्यावेळेस शेतकऱ्यांना तुम्ही रात्रीच्या वेळी जाऊन ई-पीक पाहणी करा अशा प्रकारचे सल्लेही स्थानिक पातळीवरनं प्रशासनातल्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले। त्यामुळे ई-पीक पाहणीचा गोंधळ हा पुन्हा एकदा चव्हाट्यावरती राज्यामध्ये आलेला होता आणि यावरनच शेतकऱ्यांमध्ये एक संतापाची भावनाही होते, कारण की सर्व कामधंदे सोडून फक्त ई-पीक पाहणीच्या मागे लागायचं शेतकऱ्यांना परवडणारं नव्हतं आणि यावरूनच मोठ्या प्रमाणात गोंधळही राज्यामध्ये झाला आणि त्यामुळे कुठेतरी ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असल्यामुळे आता जमाबंदी आयुक्तांनी ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता ई-पीक पाहणीच्या अंतर्गत पिकांची नोंदणी सातबाऱ्यावर करण्यासाठी शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून 20 सप्टेंबर पर्यंत ही ई-पीक पाहणी करू शकतात आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना अर्थातच 6 दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे। पण यासोबतच याच पत्रामध्ये जमाबंदी आयुक्तांनी असंही स्पष्ट केलंय की जी सहाय्यक स्तरावरची ई-पीक पाहणी आहे त्यासाठी ही मुदतवाढ देण्याचा निर्णय आता जमाबंदी आयुक्तांनी घेतलेला आहे। सहाय्यक स्तरावरची पीक पाहणी ही 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर अशी मुदत पहिल्या वेळेस जाहीर करण्यात आलेली होती, निश्चित करण्यात आलेली होती। आता जमाबंदी आयुक्तांनी काढलेल्या पत्रकामध्ये असं सांगण्यात आलं की 1 सप्टेंबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत या सहाय्यक स्तरावरून केल्या जाणाऱ्या ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता शेतकरी पुढच्या काळातही या ई-पीक पाहणीचा लाभ किंवा फायदा घेऊ शकतात, कारण की राज्यामध्ये सर्व्हरचा खोडा हा ई-पीक पाहणीतला सर्वात मोठा अडथळा ठरलेला आहे। शेतामध्ये नेटवर्क नसणं त्यासोबतच सातत्यानं सर्व्हर डाऊन असणं आणि त्यामध्येच अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसणं या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना या ई-पीक पाहणीसाठी करावा लागलेला होता। आता मात्र या संदर्भात जमाबंदी आयुक्तांनी एक निर्णय घेऊन पत्रक पाठवून जे विभागीय आयुक्तांना आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले त्यानुसार
शेतकऱ्यांना 20 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी करता येणार आहे आणि त्यासोबतच सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी 21 सप्टेंबर ते 4 नोव्हेंबरच्या दरम्यान करून घेता येणार आहे। आता मूळ मुद्दा असा आहे की ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे, ती चांगलीच गोष्ट आहे, पण सर्व्हरचा प्रश्न हा प्रत्येक हंगामात खरीप असो की रब्बी असो हा ई पीक पाहणीच्या ॲपचा सर्व्हरचा प्रश्न सातत्यानं उभा राहतो आणि त्यावर मुदतवाढ देऊन फक्त वेळ मारून नेण्याचा प्रकार राज्य सरकारकडून केला जातो। खरं तर महाडीबीटीचं पोर्टल असू द्यात किंवा इतर राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत किंवा विविध ॲप आहेत त्यासाठी तयार करण्यात आलेले वेबसाईट ॲप असू द्यात, यासाठी सातत्यानं सर्व्हरची अडचण ही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देते, परंतु यावरती राज्य सरकारच्या पातळीवरती ठोस काही निर्णय घेतला जात नाही। केवळ मुदतवाढ देऊन तात्पुरता मलम आणि पट्टी त्यावरती केली जाते, पण त्यातनं समस्येचं निराकरण होत नाही आणि त्यामुळे तीच समस्या प्रत्येक हंगामामध्ये शेतकऱ्यांसमोर डोकं वर काढून उभी ठाकते। या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांना वेळ, पैसा आणि त्यासोबतच त्यांना जो काही त्रास सहन करावा लागतो याचा हिशोब मात्र राज्य सरकार कुठेच करत नाही आणि त्यामुळे राज्य सरकारनं डिजिटल क्रॉप सर्व्हेसाठी ज्या काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या चांगल्याच आहेत, पण त्याच्यामध्ये जे काही अडचणी किंवा समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत, अशा प्रकारची मागणी राज्यभरातील शेतकरी करतायत। ई पीक पाहणीसाठी राज्य सरकारनं जी काही मुदतवाढ दिलेली आहे 20 सप्टेंबरपर्यंतची, त्यामध्ये तुमची ई पीक पाहणी पूर्ण होईल का? तुम्ही आत्तापर्यंत ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे का? ती पूर्ण करत असताना शेतकऱ्यांना नेमक्या काय पद्धतीच्या अडचणी येत आहेत, तुमचा अनुभव नेमका काय आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।